फेब्रुवारी महिना संपत आला आणि मार्च महिना सुरू होतोय. तापमान 32 अंशावर पोहोचले. सूर्यकिरण भाविकांना तापवत आहेत. तर शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीमुळे मंदिरात श्री दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खूप त्रास होतोय. येथे भाविकांचे कडक उन्हापासून थोडी सुटका मिळावी यासाठी सनशेड नाहीत, तर मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मंदिराच्या उजव्या बाजूस असलेल्या संगम घाटाकडे भाविकांसाठी एक शुद्ध पेयजल आहे, पण त्या ठिकाणी पिण्यासाठी ग्लास नाहीत, त्यामुळे पाणी पिता येत नाही. त्यामुळे शुद्ध पेयजल असून देखील तहान भागेना, तर दुसरीकडे कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं भाविकांना त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान मंदिर प्रशासनानं भाविकांना उन्हापासून संरक्षण देण्यासाठी मंदिर परिसरात सनशेड उभा करावा. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच कडक उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाविकांना उष्णता सहन करावी लागते. सकाळी 9 वाजल्यापासून सूर्याची तीव्रता वाढू लागते. त्यामुळे भाविकांच्या सोयीकडं मंदिर प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. कर्नाटक, गोवा, मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील भाविक श्री दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडीत येतात. त्यांना उन्हापासून संरक्षण, पिण्याचं पाणी इत्यादी मूलभूत सुविधांची अपेक्षा असते. त्यामुळे मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी या सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष केंद्रित करावं, अशी मागणी भाविकांमधून होते आहे. मराठी यस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ.